अहो असं कसं, प्रथा आहे ना. लग्नानंतर मुलगी पहिल्यांदा माहेरी येणार आणि तिच्या सासरकडची पण मंडळी येणार म्हणल्यावर एवढं तर करायलाच पाहिजे ना. तुम्ही वेळेत कळवलं असतं आम्हाला तर आम्ही हौसेने काहीतरी घेऊन आलो असतो हो ना. माफ करा ताई, आमच्या जरा उशिरा लक्षात आलं म्हणून सगळी गडबड झाली. नाही पण बरं झालं तुम्ही सकाळी निमंत्रण दिलं. नाही तर माझा दादा ज्योतीच्या निमंत्रणावर आम्हाला इथे घेऊन यायला निघाला होता. आणि कसं आहे ना, असे निमंत्रण ना घरातल्या मोठ्या माणसांनीच करायचे असतात ना. नाही तुम्ही सगळी रीतभात पाळताय म्हणून म्हणते, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाहीच आहे. प्रीती, जावई बापू जरा देवाचं दर्शन घ्या. या. दादा मला खरंच माफ करा. एका खोट्या गोष्टीचा आधार घेऊन मी या संसाराला सुरुवात केली आणि याचं खरंच खूप गिल्ट आहे मला. इथं तुमच्यासमोर उभं राहायची पण लाज वाटते मला. पण एक गोष्ट अगदी मनापासून सांगतो दादा, माझं खूप प्रेम आहे प्रीतीवर. त्यांचा अगदी व्यवस्थित सांभाळ करेन. तुम्ही कसलीच काळजी करू नका. विश्वास ठेवा माझ्यावर. या गायकवाडांचे काळजीचे दिवस आता सुरू झालेत. दादा, सुजय, मी तुमच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. या गायकवाडांना क्षणाक्षणाला कळलं पाहिजे की तडफडणं काय असतं, वेदना काय असतात, दुःख काय असतं. या बस. मी काय म्हणते, म्हणजे कोणालाच काही प्रॉब्लेम नसेल तर आपण बाहेर वाऱ्यावर बसूया का? हो हो, काहीच हरकत नाही, बसूया की. चला मग या. सुलोचना ताई, विराज नाही आले. नाही, आयत्या वेळेला सगळ्या गोष्टी ठरल्या ना की त्याला ऍडजस्ट नाही करता येईल. नाही नाही, येणार आहे तो. त्याचं एक महत्वाचं लेक्चर होतं, ते करून येईल. बरोबर. तुमची कीर्ती कुठे दिसत नाही? अहो ती सुद्धा कॉलेजमध्ये गेली आहे. काय आहे, तिचे एक शिक्षक खूप कडक स्वभावाचे आहेत म्हणे, म्हणून सगळं कॉलेजच करून येते म्हणाली. नाही म्हणजे मग ही सगळी तयारी तुम्ही आणि ज्योतीने केली तर? हो, आणि आपल्या लेकीसाठी, तिच्या घरच्या लोकांसाठी हे सगळं करण्यात वेगळंच समाधान आहे, नाही का? खरंय खरंय. आणि खरं सांगू का, ह्या सगळ्या उत्साहात अर्ध्यापेक्षा स्वयंपाक ज्योतीनेच जास्त केलाय. वा, छान. आमचा दीप पण खूप चांगला स्वयंपाक करतो. पालक आणि कोथिंबिरी मधला फरक कळतो का? शानी, तुला माहित नाही, आपल्या हातचं एकदा खाल्ल्यानंतर माणूस चव कधीच विसरत नाही. तेच ना, करपलेलं खराब झाल्यावर खाल्ल्यावर कसं कोण विसरेल? काय याचं, बघेल तेव्हा मूर्खासारखा चिकटत असतो हा. कधी एकदा हे सगळं नाटक संपतंय आणि मी माझ्या घरी निघून येते असं झालंय मला. अगं राहू दे, मी ठेवते, तू बस ना त्यांच्याजवळ. नाही आई, अगं मी ठेवून येते ना पटकन. सांगितलं ना, दे इकडे, मी ठेवून येते. ते मी ठेवते. राहू दे, तू ठेव, मी ठेवते बाहेर. अगं बाई, भातात पाणी कसं काय? अरे देवा.
मीठ, एवढं मीठ भाजीत. देवा, हे काय होत बसलं. आणि अरे देवा, मी आणि ज्योतीने पुन्हा सगळा स्वयंपाक केला तरी एवढ्या कमी वेळात कसा होईल. आणि मी काय करू आता, कसं सांगू ज्योतीला. देवा, माझं डोकं चालत नाही. आई, अगं इथे काय करतेस तू? आलेत ना ते, चल. अगं रडतीयस का? काय झालं? ज्योती, हा, काय? ज्योती, हे बघ. हे बघ काय झालं का ग. देवा, हे बघ. अगं हे, आणि हे बघ, हे बादल पाणी. अगं हे सगळं काय झालं? कुणी केलं? माहित नाही ज्योती. अगं हे सगळे आले पण आहेत. मला काही सुचतच नाही. अगं काय करू आई, कसं. आई, तू माझं आता जरा शांतपणे ऐक. हे बघ, मी तुला जे सांगते ते ऐक. हे बघ, तू ना आता कोणालाही काही सांगू नको बाहेर, आणि शांतपणे जाऊन बाहेर बस. अगं रडू नकोस आणि कोणाला काहीच बोलू नको. मी बघते इथे काय करायचंय. पण एवढं सगळं बनवलेलं. आई, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? सगळं नीट करते मी. तुझा बाहेर, पण कोणाला काही बोलू नकोस. हा, तुझा काळजी नको करू आई, सगळं करते नीट मी. जा, मी येते. जयश्रीताई, इतका वेळ काय करत होतात आतमध्ये? नाही अहो, काही नाही, ते किरकोळ आवरायचं राहिले ना, ज्योती करते ते, बाकी काही नाही. नाही म्हटलं, काही करायचं असेल तर सांगा, मी करते ना मदत. नाही, सांगितलं ना, ज्योती बघतीये. ती म्हणाली की सांगते सगळं झाल्यावर. पण स्वयंपाकाचं तर झालंय ना सगळं मगाशीच. हा, मग मी तोपर्यंत ताटं वाढू का? नाही, म्हटलं ना, अहो ज्योती अन्न गरम करते, ते झालं की आपल्याला बोलवेल. काहीही झालं तर या गायकवाडांच्या पोटात तेच अन्न जाणार आहे जे मी बिघडवलंय. ते जेवून ह्या सगळ्यांच्या तोंडची चवच जाईल आणि ही सुलोचना ठणाठणा उड्या मारायला लागेल आणि रागाने निघून जाईल इथून. तात्पर्य काय? कार्यक्रम रद्द. अहो काहीच हरकत नाही, तशी अजून भूक लागलेली नाहीये. सकाळी प्रीतीने केलेला नाश्ता भरपूर झाला अगदी, तेव्हा स्वयंपाक अगदी सावकाश होऊ द्या आणि तुम्ही बसा ना आमच्याबरोबर गप्पा मारत. आहे मी तसे. तू कुठे निघालास? ते पाणी समोर ठेवलं ना तांब्या भांड, त्यातलं पी. आज जायची काही गरज नाही. हो. किचन मधून आल्यानंतर जयश्री काकूंचा चेहरा का पडलाय?